नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे एकदम छान असतील, मजेत असतील, आनंदात असतील. तर सर्वांना गुड मॉर्निंग. माझीही गुड मॉर्निंग झालेली आहे. तुम्ही बघू शकता की दूध गरम करायला ठेवलं आणि चहासुद्धा तयार होतो आहे माझा. तर माझी दिवसाची सुरुवात चहानेच होते. खरं तर चहाच्या आधी मी थोडंसं गरम पाणी पीत असते. एक ग्लास भरून गरम पाणी मी आधी पिते. मग त्यानंतर 15 ते 20 मिनिटानंतर मी चहा घेते. कारण लहानपणापासून सवय होती चहा आणि बिस्किट खाण्याची. तसेच अजूनही कंटिन्यू आहे. फक्त चहा मला अजिबात आवडत नाही. चहासोबत काही ना काहीतरी स्नॅक्स खायला आवडतं. तर त्यानंतर मी म्हटलं पहिले देवपूजा करून घ्यावी. कारण देवपूजा केल्याशिवाय मग नंतर जर आपण बाकीची कामं आवरत बसलो ना, तर देवपूजेला खूप उशीर होऊन जातो आणि मग स्वयंपाक वगैरे आटोपता 12:30-1 होऊन जातात आणि मग त्यानंतर देवपूजा कधी-कधी राहून जाते. म्हणून मी ठरवलं की आधी देवपूजा करायची आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करायची. तर मी सर्वात आधी सगळी क्लिनिंग वगैरे करून घेतली. चहा घेतला आणि मग त्यानंतर आधी म्हटलं देवपूजा करूया. कारण चहा घेतल्याशिवाय मला तो फ्रेशनेस वाटत नाही कोणतंही काम करण्यासाठी. देवपूजा झाल्यानंतर म्हटलं काय स्वयंपाक करावा. आता आपल्या सर्वांना रोज एक पडलेला प्रश्न असतो की काय भाजीला बनवावं. तर मी अगोदरच्या दिवशीच रात्री भरपूर असे वाटाणे घेऊन आली होती, 1 किलो वाटाणे. आणि म्हटलं चला वाटाण्याची भाजीच करूया. कारण मलाही अशी काहीतरी ग्रेव्हीची भाजी खाण्याची इच्छा होत होती. पण आता ही भाजी आधी साफ करायची, मग त्याला आरामशीर मला 15 ते 20 मिनटं लागणार होते. कारण एवढी भाजी साफ करायची आणि एकटीने तर त्याला बराच वेळ लागतो. आधीचे वाटाणेसुद्धा फ्रीजमध्ये थोडेफार होते, पण मला फ्रेश वाटाण्याची भाजी खायची होती. म्हटलं चला ते वाटाणेसुद्धा खिचडी वगैरेमध्ये पण आपण किंवा मसाले भातामध्ये यूज करू शकतो. तर झालं असं की मी सकाळी बाकीचा स्वयंपाक सोडून देवपूजेनंतर हे वाटाणे साफ करत बसली. अर्धे वाटाणे साफ झाले आणि अर्धे अजून बाकी आहे. म्हटलं पुन्हा सगळं करत बसले की पुन्हा स्वयंपाकाला लेट होईल. म्हणून मी काय केलं, अर्धे वाटाणे जेवढे साफ केले तेवढेच घेतले. त्यातली म्हटलं थोडीशी भाजी करूया, उरलेलं मग नंतर दुपारून वगैरे साफ करेन. तर त्यानंतर लगेच मी भाजी बनवायला घेतली. हे बघा माझी भाजी रेडी झालेली आहे. रेसिपी मी दाखवत नाही आहे कारण ह्याची रेसिपी आधीसुद्धा दाखवलेली आहे मी ग्रेव्हीच्या भाजीची. तरी पण जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. मी कोणत्यातरी एका व्हिडिओमध्ये रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करेन. भाजी रेडी झाल्यावर लगेच चपातीसुद्धा करून घेतली आणि डाळ भाताचा कुकर मी आज लावला नव्हता. फक्त राईस बनवलेला होता व्हाईटवाला. कारण अशी ग्रेव्हीची जेव्हा भाजी असते ना, तेव्हा मला व्हाईट राईसच भाजीबरोबर आवडतो आणि घरात सगळ्यांना पण आवडतो. मग त्यामुळे मी त्याप्रमाणे फक्त व्हाईट राईस बनवला होता. आणि त्यानंतर लगेच किचन म्हटलं क्लीन करून घेऊया. कारण एकदा किचन आटोपलं आपण सकाळची कामं आटोपल्यानंतर की मग ते दिवसभर मग आपलं फ्रेश राहतं. दिसायलाही बरं दिसतं की छान आवरलेलं किचन आहे. तर असं बघून आपल्याच डोळ्याला छान वाटतं. तर मी स्वयंपाक झाल्यानंतर सर्वात आधी किचन आटोपते. जेवण झालेलं आहे, माझी कामं पण आटोपली आहेत. आणि जेव्हा माझे दुपारची काही जेवण वगैरे आटोपून होतं सगळं, म्हणजे दुपारी 2-2:30च्या दरम्यान जेव्हा दुपारचं जेवण होतं, सगळी कामं आटोपतात, तेव्हा मी थोडासा वेळ जो आहे ना तो कपाटं वगैरे आवरण्यासाठी देते. जर माझा मूड असेल तर, म्हणजे काही कपाटामध्ये खूपच जास्त पसारा झालेला असेल किंवा खूप दिवसापासून कपाट आवरलेलं नसेल, तर मग मी थोडंसं कपाट आवरते. थोडेसे जे कपडे माझे असतात, म्हणजे आपण कधी-कधी काय करतो ना, कुठे बाहेर गेलो की आल्यानंतर कपडे तसेच ठेवून देतो. धुतल्यानंतर इस्त्रीसुद्धा केलेली नसते. तर मी काय करते की माझे जे कपडे आहेत ते शक्यतो मी इस्त्रीला देत नाही. जर माझे हेवी ड्रेस असतील ना, तरच मी इस्त्रीला देते. आणि जे काही जीन्सवरचे टॉप्स, टी-शर्ट्स वगैरे असतात ते मी इस्त्रीला देत नाही. तर ते करण्याचं काम माझंच असतं. मग मी काय करते, अशा वेळेला जेव्हा माझं एकदम वेळेत काम आटोपतं, जसं माझं आज एकदम दुपारचे 2च वाजलेत आणि सगळी कामं आटोपलेली आहेत. तर म्हटलं थोडासा वेळ आपल्याकडे आहे. कारण काय आहे ना, 4ची वेळ जी माझी आहे ती एकदम कुंभकर्णाची वेळ म्हटली तुम्ही तरी चालेल. कारण मला 4-4:15 वाजले की खूप झोप येते, प्रचंड झोप येते. आणि 5 वाजता माझा योगा क्लास असतो. तर मला 4:45 वाजता म्हणजे 4:30च्या दरम्यान उठावं लागतं झोपेतून. तर मी काय करते, 4 ते 4:30 थोडासा आराम करते. कारण अर्ध्या तासाच्या वर दुपारची झोप घेऊ नये असं म्हणतात. तर जेव्हा मला बरं नसतं किंवा काही तब्येत डाऊन असते तेव्हा मी जास्त वेळ झोपते दुपारी. आणि आज माझी थोडीशी डाऊन आहेच तब्येत. जरा 3-4 दिवसापासून तब्येत थोडीशी खराब आहे माझी. त्यामुळे मी व्हिडिओसुद्धा टाकू शकली नाही. तुम्हाला कळतच असेल माझ्या चेहऱ्यावरून की अजूनही तब्येत थोडीशी डाऊन आहे. त्यामुळे मग कोणताही व्हिडिओ येऊ शकला नाही. आणि कसं असतं ना, जेव्हा आपली हेल्थवाईज जेव्हा आपण व्यवस्थित नसतो तेव्हा आपल्याला कोणतीच गोष्ट करण्याची इच्छा होत नाही. आणि
जेवणसुद्धा व्यवस्थित खाण्याची इच्छा होत नाही. पण तरी मी स्वतःला थोडंसं आज प्रिपेअर केलं, घरातली कामं वगैरे आटोपली. कारण 3-4 दिवसापासून खूप सगळं घरातलाही पसारा मेस झाला होता. कारण जेव्हा घरातली बाई आजारी पडते तेव्हा जसं घरात अवस्था होते ना तशीच झाली होती. आज थोडंसं बरं वाटलं म्हणून सकाळी उठून सगळं व्यवस्थित आवरलं. तर म्हटलं ते कपाटात थोडेफार माझे जे टी-शर्ट वगैरे आहेत ते असेच पडलेले आहेत, ते मला व्यवस्थित प्रेस वगैरे करून पुन्हा जागेवर ठेवायचे. तर ते काम मी आता करणार आहे. हार्डली 4-5च टी-शर्ट इस्त्री करायचे, त्यामुळे 15-20 मिनटामध्ये माझं होऊन जाईल. आणि मी काय करते, इस्त्री करायला कधी कधी मला बोर होतं, मग मी काय करते, छान गाणी लावून देते टी व्हीवर किंवा मोबाईलवर, यूट्यूबवर. माझी फेवरेट गाणी ऐकत ऐकत मग मी ते माझं इस्त्रीचं काम करते. तर तसंच मी आता करणार आहे. आणि मग दुपारची वेळ झाल्यानंतर मग म्हणजे दुपारची वेळ तर झालीच आहे, पण थोड्या वेळानंतर वगैरे मग जेव्हा मला कंटाळा येईल इस्त्री करून तेव्हा मग मी थोडा वेळ झोपून घेणार आहे औषध घेऊन. आणि माझी जी औषधं चालू आहेत ती घेतली की मला खूप प्रचंड झोप येते. आणि त्यामुळे मग मला 2 ते 3 तास आराम लागतो औषधं घेतल्यानंतर. तर साधारण तासभर तरी मी झोपणार आहे. आणि त्यानंतर योगा क्लास आहे. बरं वाटलं मला तरच मी योगा क्लासला जाणार आहे, नाहीतर शक्यतो सुट्टी घेणार आहे. तर आता पटकन मी इस्त्री करून घेते. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. गेले बरेच दिवस मी तुम्हाला जसं सांगितलं की माझी तब्येत बरी नव्हती. आणि जेव्हा माझी अशी तब्येत डाऊन असते तेव्हा मला काहीच करायची इच्छा होत नाही आणि जेवणही व्यवस्थित असं खाण्याची इच्छा होत नाही. तर 3-4 दिवस मी काही लक्षच दिलं नव्हतं घराकडे. खूप पसारा वगैरे झाला होता. आणि जेव्हा पसाऱ्याचा विचार केला तर सर्वात आधी आपलं लक्ष जातं ते कपाटाकडे. आणि माझे जे काही टॉप्स वगैरे होते ते बरेच दिवसापासून मला इस्त्री करायचे होते. कारण कसं असतं ना, आपल्याला कधीही कुठे जायचा अचानक प्लॅन झाला तेव्हा आपले जर कपडे व्यवस्थित प्रिपेअर असतील, इस्त्री वगैरे करून आपण जर कपाटामध्ये ठेवलेले असतील तर आपल्याला ते बरे पडतात. म्हणजे डिसाईड करायलाही बरं पडतं की कधी कोणता ड्रेस घालायचा आहे. आणि मी तर असे सेक्शन वाईज कपडे ठेवते की पंजाबी ड्रेसेसचा सेक्शन वेगळा, कुर्तीजचा सेक्शन वेगळा, वेस्टर्न ड्रेसेसचा सेक्शन वेगळा. तर शक्यतो जे माझे हेवी ड्रेस असतात ते मी बाहेर इस्त्रीला देते. आणि असे टॉप्स आणि टी शर्ट जे मी घरी इस्त्री करू शकते त्यांना मी घरी प्रेस करते. किंवा खूप कडक इस्त्री नसेल तरी चालेल असे जे कपडे असतात ना ते मी घरी इस्त्री करते. बहुतेक वेळा आपलं असं होतं ना की आपल्याला जीन्सवर एखादा टॉप घालायचा असतो आणि तोच आपल्याला मिळत नसतो. किंवा एखादा कुर्ती घालायची असते आणि तीच मिळत नसते. तर ह्या गोष्टी माझ्याबरोबर भरपूर वेळेला झालेल्या आहे. आणि ऐन वेळेला मग मला तेच हवं असतं आणि ते जेव्हा मिळत नाही ना तेव्हा माझी खूप चिडचिड होते. मग त्यापेक्षा मी काय करते, दर 8 दिवसाला 10 दिवसाला माझं जे कपाट आहे ना ते आवरत असते. कारण एखादा कुर्ती किंवा ड्रेस आपण काढला तर तो पुन्हा जागेवर जर गेला नाही तर आपल्याला जेव्हा हवं तेव्हा ते मिळत नाही. आणि माझ्याकडे 2 बेडरूम आहेत, 2 कपाट आहेत. त्यामुळे कधी कधी ह्या बेडरूममध्ये इकडचे कपडे तिकडे आणि तिकडचे इकडे असं सुद्धा होतं. तर त्यामुळे मी आता माझे कपडे इकडच्याच व्हाईटवाल्या कबडमध्येच ठेवायचे ठरवलेले आहेत. आणि मग त्यानुसार माझं सगळं आवरणं चालू आहे. पण मी काय करते, रोज एक एक सेक्शन आवरते. एकत्र सगळं कपाट आवरायला काढलं की खूप लोड येतो. आणि मग आपल्याकडून हे कधी आवरेल असं आपल्याला जाणवायला लागतं. आणि खूप जास्त वेळ पण बसून मग मला कंटाळा येतो, बोर होतं. तरी मला बोर होऊ नये म्हणून मी भरपूर गाणी बिणी लावून ठेवते मोबाईलला आणि मग ते ऐकत ऐकत इस्त्री करते. तर हे बघा, हे काय झालं, चुकून माझ्याकडून माझं बेडशीटच जळालं. जे इस्त्री आहे ते चुकून बेडशीटवर ठेवल्या गेली आणि कळालं नाही मला की टेम्परेचर हाय होतं इस्त्रीचं केलेलं आणि बेडशीटच जळालं. तर मग त्यानंतर मी जरा विशेष लक्ष दिलं आणि टेम्परेचर एकदम कमी करूनच इस्त्री केली बाकीच्या टॉप्सला. तर आता माझे 2-3 टॉप तरी झालेले इस्त्री करून. आता माझे जे टॉप्स आहेत आणि जेवढे क्रॉप टॉप्स आहेत ते सर्व मी ह्या छोट्याशा बॅगमध्ये ठेवत आहे. हे बॅग म्हणजे ही पाऊच मला गोव्याला जाताना मी तुम्हाला दाखवलं होतं एका व्हिडिओमध्ये. मी हे ऑनलाईन पाऊच मागवले होते आणि सेक्शन वाईज माझे कपडे ठेवण्यासाठी. त्याप्रमाणे मी सगळे क्रॉप टॉपचा हा पाऊच रेडी केला आहे.
तुम्ही बघू शकता आता जवळपास माझी सगळी इस्त्री वगैरे करून झालेली आहे आणि दुपारचे 3 सव्वा 3 झालेले असतील. तर आता मी अजून एक माझं महत्त्वाचं उरलेलं काम आहे, ते म्हणजे जे माझे उरलेले वाटाणे होते सोलायचे ते सुद्धा मी आता सोलून घेणार आहे आणि मग त्यानंतर थोडा वेळ आराम करेल आणि मग त्यानंतर आहे माझा योगा क्लास. तर आता व्हिडिओला एंड करते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.